तुम्ही सुद्धा नेहमीचा तोच वालाचा भात, वालाची भाजी, कालवण खाऊन कंटाळला असाल ना, तर वालाची ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्ही याला पावटा म्हणता की वाल म्हणतात ते आधी कमेंट करून कळवा. या रेसिपीसाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार नाही आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, कमीत कमी साहित्यात आणि खूप जास्त चवदार. तर पहा, या रेसिपीसाठी आधी मी थोडे वाल घेतलेले आहेत. त्यानंतरनं आपल्याला कांदा अशा पद्धतीने उभा कट करून त्याला मधनं फक्त एक कट द्यायचा आहे. म्हणजे कांदा आपल्याला चौकोनी कट नाही करायचा आहे, पण अशा पद्धतीने थोडा मोठा मोठा ठेवायचा आहे. तर आता इथे आपला कांदा कट करून झालेला आहे. त्यानंतरनं एक बटाटा घेऊया. कोणत्याही रेसिपीमध्ये जर वाल असेल आणि त्याला जर बटाट्याची साथ लाभली ना, तर ती रेसिपी छानच होते. तर त्यामुळे इथे मी बटाटासुद्धा घेतलेला आहे. आता तुम्ही किती जणांसाठी ही रेसिपी करताय त्यानुसार बटाटा आणि वालाचं प्रमाण ठरवू शकता. मी आज तुम्हाला भात वगैरे दाखवत नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. तर पहा, इथे आपला बटाटा छान असा चिरून झाला. थोड्या पातळ फोडींमध्ये कट केला आहे, म्हणजे तो लवकर शिजला जाईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याच्या फोडी नक्कीच करू शकता. बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतरनं त्यात पाणी घालून तो तसाच ठेवलेला आहे. आता आपण एक लहान असा टोमॅटो घेऊया आणि हा टोमॅटोसुद्धा पहा असा उभा कट करायचा आहे सगळ्यात आधी, आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने त्याला एक कट देऊन घ्यायचा आहे. थोडक्यात काय, आपल्याला कांदा टोमॅटो खूप बारीक कापायचा नाही आहे, असा मोठा मोठाच कापून घ्यायचा आहे. जसं आपण म्हणतो ना रफली चॉप करायचं आहे, अगदी त्या पद्धतीने. तर इथे मी टोमॅटो कट करून घेतला. आता कढई ठेवायची. कढईमध्ये गरजेनुसार तेल घाला. मी इथे 1.5 पळी तेल घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त नक्कीच करू शकता. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान फुललं गेलं की पांढरे तीळ घालायचे. थंडीचे दिवस आहेत म्हणून तिळाचा वापर केला आहे. तुम्ही तीळ घातलेत नाही घातलेत तरी चालणार आहे, पण असेल तर नक्कीच घाला. आता त्यानंतरनं यामध्ये लसूण घालायचं आहे. ठेचून बारीक चिरून घेतलेला लसूण घातला आणि बेसिक खडे मसाले घालायचे, जसं की चक्रीफूल घातलेले, तमालपत्र घातले आणि दालचिनी घातलेली. तुम्ही याऐवजी इतरही मसाले वापरू शकता, पण फार खडे मसाले वापरू नका, होणारा पदार्थ खूप झणझणीत होईल. आता पहा, थोडंसं हिंग घातलं तेलामध्ये आणि त्यानंतरनं आपण जो कट करून ठेवलेला कांदा होता तो घालून घेतला. आता आपल्याला हा कांदा छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे. कांद्यासोबत मी अद्रकसुद्धा घालून घेतलं आहे. अद्रक डायरेक्ट तेलात घालू नका, ते कडक होतं, त्यामुळे शक्यतो कांदा घातल्यानंतरनं किंवा टोमॅटो घातल्यानंतरनं अद्रक घालायचे. आता इथे आपण कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा मीडियम फ्लेमवरती परतवून घेऊया. पहा, अगदी या पद्धतीने कांदा छान मऊसूद झाला की यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो ॲड करूया. आहे की नाही अतिशय सोपी रेसिपी, झटपट होणारी आहे आणि सोपीसुद्धा आहे खूप, आणि खायला खूप जास्त चविष्ट रुचकर लागते. आता पहा, टोमॅटो ॲड केला. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत पुन्हा शिजवून घ्यायचा. आता टोमॅटो आपला मऊ झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. मी असा हलकासा ह्याला मॅश करून घेतला. मस्त असा टोमॅटोसुद्धा शिजला गेला आहे. आता आपण काही बेसिक मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला. त्यानंतरनं हळद पावडर घालायची आपल्याला, सोबतच लाल तिखट घालायचं आणि बेडगी मिरची पावडर रंग छान यावा यासाठी घालायची. त्यानंतरनं धना पावडर घातलेली मी 1 चमचाभर आणि गरम मसाला घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, मसाले तुमच्या आवडीनुसार बॅलन्स करा, आणि फार काही मसाले लागत नाही. गरम मसाला, हळद, धना पावडर, बेडगी मिरची पावडर, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला, बेसिक मसाले इथे प्रत्येकाकडे अवेलेबल असतातच. आता मसाले तेलावरती थोडा वेळ परतवून घेतले. त्यानंतरनं यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे आपल्याला. बटाटा घातला की लगेचच आपल्याकडे जो वाल आहे किंवा पावटा आहे तो घालून घ्यायचा आणि हे सर्व छान असं परतवून घ्यायचं. कमीत कमी 1-1.5 मिनटं बारीक गॅसवरती हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, तेल सुटेपर्यंत मी आता हे सर्व परतवून घेते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ पाहता आवडतो पण लाईक करायला नंतर विसरून जाता, त्यामुळे पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या, नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, म्हणजे अशा छान छान सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील. आता इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला, कितपत तुम्हाला ही भाजी घट्ट किंवा पातळ करायची आहे. आता मला ही भाजी तशी पाहिलं तर घट्टच करायची आहे, पण म्हणजे सुकी भाजी लपतपीत अशी करणार आहे मी, पण ह्याला शिजायला पाणी लागणार, त्यामुळे मी एवढ्या प्रमाणात पाणी घातले. जवळपास अर्ध्या ग्लासाला थोडंसं वर इतपत मी पाणी घातलं होतं.
आता मध्ये एकदा झाकण काढून हे हलवून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया. आता मीठ ना आपल्याला मसाल्यांसोबतच घालून घ्यायचे, पण मी विसरले होते म्हणून मग मी आत्ता घालते पण तुम्ही सुरुवातीलाच घालून घ्या. आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया. तर अजून आपली भाजी अजिबात शिजलेली नाही आहे, याला फक्त उकळी आलेली आहे. मीठ घातलं की हे सर्व पुन्हा एकदा छान एकजीव करायचे आणि मग झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवर हिला होऊन द्यायची. बटाटा आणि पावटा शिजेपर्यंत ही भाजी होऊन द्यायची. त्यानंतरनं काय घालायचे ते सुद्धा सांगते. तर पहा, झाकण ठेवते आधी आणि 1-2-3 मिनटं अजून छान अशी भाजी होऊन देऊया. ही भाजी शिजायला आहे ना 5 ते 7 मिनटं लागतात, कारण बटाटा आहे आणि पावटासुद्धा आहे, तर शिजायला थोडासा वेळ लागतो. तर आपण चेक करूया. पहा, इथे मला अजूनही हे थोडं कच्चं वाटतंय म्हणून मी परत झाकण ठेवलेलं आहे. तर असे टोटल एक 6-7 मिनटं ही भाजी शिजायला लागलेली आहेत. आणि पहा, इथे आपली पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलं आहे. परफेक्ट अशी ग्रेव्ही राहिलेली आहे. भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता, टिफिनला देण्यासाठी सुद्धा उत्तम आहे. शेवटी कोथिंबीर घालायची आपल्याला यावरती आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती लिंबूसुद्धा घेऊ शकता. मी डायरेक्ट कढईत नाही टाकले आत्ता लिंबू. जेवताना ताटामध्ये थोडंसं लिंबू घ्या यामध्ये. पहा, खूप छान लागते ही भाजी, अप्रतिम होते. एकदा करून पहा. एकदा या पद्धतीने केली ना अशी चमचमीत पावटा बटाट्याची भाजी, तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल. कसलंही वाटण काढायची गरज नाही आहे, अगदी झटपट होणारी आहे. केल्यानंतर ना मला कमेंट करून नक्कीच कळवा की ताई आम्ही केली आणि आम्हाला आवडली की नाही. आता लाईक करायला विसरला असाल तर लाईक करून घ्या. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.